मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपले साबुदाणे तयार आहेत. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साबुदाण्याची रेसिपी बनवित आहोत. तर अशा पद्धतीने मी साबुदाणे भिजलेले आहेत. रात्री भिजायला टाकले होते मी ते. छान धुवून घेतले आणि थोडस असं इतकंच पाणी टाकलं होतं की साबुदाणे बुडतील असं. आणि मग अशा पद्धतीने भिजलेत ते. असे मोकळे मोकळे झालेत, छान बघू शकता. तर एक पाव साबुदाणा आहे तो. त्याच्यासाठी मी 4 मिरच्या कट केलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. आणि एक बटाटा उकडवलेला आहे असा. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला बटाटा असा कच्चा पण टाकता येतो, कापून छोटे छोटे तुकडे करून तळून घ्यायचे आधी मीठ टाकून. तसे पण करता येतात, पण मी उकडवून घेतलेला आहे. आणि दाण्याचं कूट आहे, 1 वाटी आहे हा. जाड जाड बारीक करून घेतलेला आहे मी मिक्सरवर. जाडसर ठेवलाय जरा. अशा पद्धतीने आहे तो. तर आपण सुरुवात करू या रेसिपीला. तर आपण गॅस पेटवूया. तर मी असं 3 पळ्या तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. जिरं कोणी टाकतं उपवासाला, कोणी नाही टाकत. किंवा असं सहज खायचे असतील कोणाला, म्हणजे असं बिना उपवासचं, मग तेव्हा आपण जिरं टाकू शकतो. पण कोणी टाकतं उपवासला जिरं, कोणी नाही टाकत. चालत असेल तर टाका. असे सहज करायचे असतील तर आपण लसूणचे छोटे छोटे तुकडे बी टाकू शकतो याच्यात. जेव्हा उपवास नसतो तेव्हा असं नाश्त्याला करू शकतो आपण असे. तर मिरची टाकून द्यायची. गॅसची फ्लेम लो करून द्यायची. यात मीठ टाकून द्यायचं मिरच्यांना, खारटपणा छान येऊन जातो. 4 मिरच्या कट केल्यात मी या. तुम्हाला आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. नंतर बटाटा टाकून द्यायचा. एक मिनिट परतवून घ्यायचं बटाटा. थोडी साखर टाकायची चवीपुरता. तुम्हाला जास्त चालत असेल जास्त टाकू शकता. नंतर हा कूट टाकून द्यायचा शेंगदाण्याचा. याला थोडस परतवून घ्यायचा 1 मिनिट. गॅस आता बंद करून द्यायची. साबुदाणे टाकून द्यायचे. अशी छान परतवत राहायचे त्यांना 2-1 मिनिट.
पुरेसं मीठ टाकून द्यायचं. आता हे परतायला 2 मिनिटं झालेले आहेत. 2-3 मिनिटं. तर भिजवण्याच्या आधी तव्यावर थोडेसे 1 मिनिटं असे भाजून पण घेतले हे साबुदाणे आणि नंतर भिजवायला टाकले. तसं पण चालतं, पण मी काही तसे भाजले नव्हते, ते डायरेक्ट टाकलेत पाण्यात. तरी पण छान मोकळे आहेत ते. आता 2-3 मिनिटं झाल्यावर थोडं झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून द्यायची. आता 2-3 मिनिटं थोडी वाफ लागू द्यायची, 2-3 मिनिटं फक्त. अधनं मधनं थोडं चाळत राहायचे, काही वेळा चटकून जातं खाली. मी एकदा मध्ये चाळलं होतं त्याला, तर असे छान लुसलुशीत साबुदाणे आपले तयार आहेत आणि मोकळे पण आहेत छान, बघू शकता. तर आपण गॅस बंद करून देऊ. 2 मिनिटं वाफ लावली मी फक्त त्याला. छान झालेले आहेत, त्याचा कच्चे पण लागत नाहीये. अशा पद्धतीने आपले साबुदाणे तयार आहेत. चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. बघू शकता मैत्रिणींनो, आपले साबुदाणे तयार आहेत. असं लिंबू टाकून खा किंवा दही टाकून खा. अशा पद्धतीने बनवून बघा, छान लागतात असे साबुदाणे. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय.